नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी चाललेली आहे CSMTच्या मच्छी मार्केटमध्ये। हे मच्छी मार्केट CSMT रेल्वे स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तर आपण या मार्केटमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता आपण चालत आहे ना मच्छी मार्केटमध्ये जाऊया। इथून सरळ चालत आल्यानंतर ब्रिजच्या खालीच हे मच्छी मार्केट आहे। तर आता आपण या मच्छी मार्केटमधून जाऊया। तर बरीच लोक आहेत ना इथून विकण्यासाठी पण मच्छी घेऊन जातात। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला समोरनं भरपूर लोक तुम्हाला मच्छी घेऊन जाताना दिसतील। हे मार्केट सकाळी 3:30 वाजता ओपन होतं। बाहेरून आत एंट्री केल्यानंतर हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे। हे ना तुम्हाला असे कोळंबीचे वाटे दिसतील, 500ला वाटा आहेत। तर असे हे वाटे लावून ठेवलेले आहेत। सकाळी 3:30 वाजता हे मार्केट भरतं। मांदेली पण आहे, मांदेली 100चा वाटा आहे। तर बघा बाहेरच तुम्हाला जर लहान मच्छी घ्यायची असेल तुम्ही ते घेऊ शकता। तर बघा केवढा मोठा वाटा लावलेला आहे। तर इथे बांगडे आहेत, बांगडे पण बघा वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत। इथे जवला आहे, बांगडे, नंतर कुपा मासा, असे वेगवेगळे मासे बघा इथे बांगडे ठेवलेले आहेत। आज तर खूप मोठं मच्छी मार्केट आहे, पण तुम्हाला बांगडे ठेवलेले आहेत मोठे मोठे। त्यानंतर इथे पापलेट आहे, कोळंबी आहे। कसा राहील मोजकाचा वाटा? 150 रुपये किलो मोजकाचा वाटा आहे। कोळंबी आहे, कशी आहे कोळंबी? 300ला सगळी 300 रुपये किलो कोळंबी आहे। आता आपण ह्या साईडला आलेलो आहोत आणि इथे पण बघा असे हे वाटे लावलेले आहेत, रावस आहेत। तर एकदम छोटे बांगडे आहेत आणि त्या पण बांगड्यांचे असे वाटे लावलेले आहेत। काही लोक इथून विकण्यासाठी पण इथून मच्छी घेतात। कसे आहेत बांगडे? 200ला 5 आहेत, 6 बांगडे मिळतील। आणि इथे आहेत ना हे छोटे छोटे बांगडे आहेत, एकदम स्मॉल साईजमध्ये, आणि त्याचा पण असा वाटा लावून ठेवलेला आहे। कसा आहे वाटा हा? 200 रुपयाचा हा वाटा आहे बघा। त्यानंतर इथे बघा कोळंबी ह्या दादांनी घेऊन ठेवलेले आहेत आणि बघा कसे साफ करतायत। हे साफ करून घेऊन चाललेले आहेत। तर बघा खूप मोठं मार्केट आहे हे। आणि इथे पण बघा वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठ्या साईजमध्ये कोळंबी साफ करून ठेवलेली आहे। म्हणजे तुम्हाला साफ केलेली कोळंबी पाहिजे असेल ना तर ती पण तुम्हाला इथे मिळेल। साफ करून ठेवलेली कोळंबी आहे। तर या ताईंकडे मोजके आहे। कसा आहे वाटा? 100 रुपये। 100 रुपयाला बघा केवढा मोठा वाटा लावलेला आहे या ताईंनी। तर बघा तुम्हाला जर इथे काही तुमच्याकडे घरी काही फंक्शन असेल ना तर तुम्ही असे हे इथून वाटे घेऊन जाऊ शकता। त्यानंतर इथे बघा ही कोळंबीचा वाटा लावलेला आहे। बघा केवढे मोठे मोठे वाटे लावलेले। कितीला आहे? 500ला वाटा आहे। तर बघा भरपूर कोळंबी या मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यानंतर इथे बघा शिंगाडा मासा ठेवलेला आहे, साफ केलेली कोळंबी आहे, खेकडे आहेत। म्हणजे इथे जर तुम्ही आला तर तुम्हाला साफ करून पण इथे कोळंबी मच्छी मिळते। किलोवरती इथे आहे ना मच्छी साफ करून देण्याचे आणि कापड करण्याचे पैसे आहेत। बाहेर आलात ना तुम्हाला असे छोट्या छोट्या माशांचे असे वाटे मिळतील। कितीला आहे ताई? वाटे पाहिजे एक 100ला आहे का वाटा? तर 100ला इथे वाटा आहे। तर आता आपण आत एंट्री करूया। आत पण खूप मोठं मच्छी मार्केट आहे। इथे खूप मोठी मोठी मच्छी मिळते। होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये विकण्यासाठी इथून मच्छी घेऊन जातात। तर बघा इथे ट्रेच्या ट्रे भरून इथे पापलेट आहेत, लहान मोठे पापलेट आहेत, रावस आहेत, बोंबील आहेत। बोंबील कसे दादा? 400 रुपये। 400 रुपये किलो बोंबील आहेत। खूप मोठं मच्छी मार्केट आहे। लवकर आला तर तुम्हाला खूप मच्छी पाहायला मिळेल। बघा इथे मोठं आहे। त्यानंतर इथे बांगडे ठेवलेले आहेत, लहान मोठे सर्व प्रकारची मच्छी आहे। इथे खेकडे आहेत बघा वेगवेगळ्या साईजमध्ये। कसे आहेत खेकडे? ये 600 रुपये किलो है। 600 रुपये किलो। ये अंडे वाली मादी है 500 रुपये किलो। 500 रुपये ये किलो। 400 रुपये किलो है। हे 400 रुपये किलो। किलो मध्ये 60% ग्रीन थांबा माल दादा। हां, हे कसे दादा? हे कसे आहेत? ये 550। आणि हे मोठेवाले एकदम? हे आता 1100 रुपये किलो आहे। 1100 रुपये किलो। अजून आहेत का? हे बघा मोठे मोठे खेकडे आहेत, 1100 रुपये किलो आहे। खेकडा बघा केवढा मोठा आहे। सरळ दाखवा ना।
तर बघा केवढा मोठा खेकडा आहे. जर तुम्हाला खेकडे घ्यायचे तर तुम्ही या मार्केटमध्ये येऊन घेऊ शकता. तर बघा हा चितळा मासा आहे. त्यानंतर इथे हा ताम मासा आहे आणि हा हलवा आहे. हलवा कसा आहे दादा? 500 रुपये. 500 रुपये किलो हलवा आहे. आणि बघा फ्रेश नाही आहे. अच्छा नाही हां. तर बघा इथे हलवा आहे 500 रुपये किलो आहे. तर बघा मोठी मोठी मच्छी तुम्हाला इथे मिळेल. बघा खेकडे खूप आहेत. लवकर आला तर आहे ना तुम्हाला अजून भरपूर खेकडे पाहायला मिळतील. तर इथे हे सर्व मोठे मोठे मासे आहेत. ट्रेच्या ट्रे भरून इथे हे पापलेट आहेत. लहान मोठ्या साईजमध्ये पापलेट आहेत. तारली आहे. तारली कशी आहे आता? तारली आहे 100 रुपये किलो. तर आता इथे पापलेट आहेत, कोळंबी आहेत. तर खूप मोठं मच्छी मार्केट आहे. मी उशिरा आले त्यामुळे खाली झालेलं आहे. जसं हे मार्केट आहे 3:30 वाजता ओपन होतं आणि सर्व मच्छीवाले आहेत ते इथून मच्छी घेऊन जातात. तर बघा प्रत्येक ट्रेमध्ये तुम्हाला पापलेटच पापलेट पाहायला मिळतील. वाम वगैरे खूप मोठ्या मोठ्या मच्छी इथे आहेत. इथे सर्व तुम्हाला मोठ्या साईजमध्ये मच्छी मिळेल. इथे समुद्राचे खेकडे सुद्धा आहेत. पापलेट आहेत. त्यानंतर इथे बांगडे ठेवलेले आहेत. ट्रेचे ट्रे भरून आहेत. आणि इथे बघा हे मोठे मासे आहेत. वाम आहे, उपा आहे, वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. रावस आहे. इथे पण छोटे पापलेट आहे. कोळंबी आहे. दादा कोळंबी कशी आहे? कोलंबी 550. 500 रुपये किलो. 550 500 रुपये किलोपर्यंत मिळतील. त्यानंतर इथे सुरमई आहे. तर इथे बघा मोठे मोठे वाम ठेवलेले आहेत. सुरमई आहे. आणि इथे जी मच्छी मिळते ना ती किलोवरती मिळते. इथे इथे कोळंबी पण आहे. बोंबील आहेत. कसे दादा बोंबील कसे आहेत? 150 रुपये किलो बोंबील आहेत. ते मोठी कोळंबी आहे. तर मोठी कोळंबीची साईज पण बघा केवढी आहे. ही 800 ते 900 रुपये किलो कोळंबी आहे. त्यानंतर इथे हे पापलेट आहेत. कसे आहे दादा पापलेट? पापलेट कसे आहेत? 850. फोटो आना चाहिए. 850 रुपये किलो. आणि हे छोटे पापलेट? अच्छा. तर मला इथे छोटे पापलेट पण आहेत. तर आता हलवा आहे, राणी मासे आहे. जशी आहे ना अशी भरपूर मच्छी त्याची ठेवलेली असते. कसे आहेत बांगडे? 150 रुपये किलो. किती येतील किलोमध्ये? 10. सर्वात मोठी कोळंबी इथे आहे. तर तुम्ही बघू शकता. बापरे केवढी मोठी आहे. फर्स्ट टाईम एवढी मोठी कोळंबी बघितली. तर एकदम मोठीच्या मोठी आहे. तर